2 सामने आतापर्यंत झालेत आणि 56 धावांचा उच्चांक आहे. आता अजून 3 मॅचेस पहिल्या फेरीतल्या आहेत. हायेस्ट स्कोअर ज्याचा असेल त्याला पहिल्या फेरीत बाय मिळेल. ऑफिशियल पंच दाखल होत आहेत मैदानाच्या आत. टॉस जिंकला विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. विश्वजित ठाकूर याला आपण पाहतोय, आयकॉन खेळाडू. काल देखील याच क्रीडांगणावर दिघोडे संघच फायनलमध्ये दाखल झालेला आहे. तिथे आपण विश्वजितला कालच्या दिवसामध्ये खेळताना पाहिले. अनिकेत मोकल आणि त्याच्या समवेत प्रफुल्ल पाटील. चार षटकांची लढत असणार आहे. सामन्याला सुरुवात. पहिला षटक विश्वजित ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. भन्नाट वेगवान बॉल आणि विश्वजित ठाकूरची हीच खासियत राहिली आहे, फास्ट अँड फ्युरियस अशी गोलंदाजी. आपल्या दिघोडे गावाचं नाव मगाशीच आपण चर्चा केली. साता समुद्र पार आणि या संपूर्ण भारत देशामध्ये ज्याने उमटवलं असा विश्वजित ठाकूर. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला वेग होता, मात्र दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली. वाईट बॉलचा इशारा पंच कळवत आहेत. अनिकेत मोकल त्याच्या समवेत प्रफुल्ल पाटील. आता चॅम्बो तुम्ही पाहताय सलामीची जोडी. जियान सयांश प्रिश 11 आई भवानी साई बी कडून. उसने घेणारा बॉल आणि एज आणि कॉट बिहाइंड द विकेट. पहिला ब्रेक थ्रू पहिल्याच ओव्हरमध्ये विश्वजित ठाकूर मिळून देत आहे आणि अनिकेत मोकल एक मोठा धक्का आई भवानी साई बी टीमला. करता त्या बॉलने घेतली. जाता जाता अनिकेत मोकलच्या बॅटला कसा स्पर्श. विकेट किपरने उर्वरित काम पूर्ण केले. पहिला ब्रेक थ्रू आपण पाहतोय. 1 या धावसंख्येवर लागत असताना जियान सयांश प्रिश 11 आई भवानी साई बी या टीमला. नवीन बॅटर शुभम पाटील. पहिलं षटक खेळून काढावं लागेल उत्तमरित्या, कारण विश्वजित ठाकूरची ही अगदी आग ओकणारी गोलंदाजी त्याच्या समोर तुमचा निभाव लागणं हे खूप कठीण असतं. मोठा संघर्ष करावा लागेल फलंदाजांना. त्यावेळेस बघा खाली राहिला, ऑन साईडला पूल मारण्याचा प्रयत्न. आतली कडा लागली आहे. बॉल गेल्या डिक्लेअर मध्ये. स्ट्राईक रोटेट होईल बॅटच्या सहाय्याने. बॉल जर डिक्लेअर मध्ये चाललाय तर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही ऑन स्क्रीन नक्कीच बऱ्याच गोष्टी अनुभवत असता. त्याकडे आपण नक्कीच येणार. पुढचा बॉल प्रफुल्ल पाटील. चॅम्बो ऑन स्ट्राईक. जबरदस्त वेग. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. बॅट फिरली, बॅट बॉलचा संपर्क नाही. विश्वजित ठाकूर आपण पाहतो, एक मोठं नाव क्रिकेट जगतातील. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. भन्नाट वेगाने बॉल आला आणि प्रफुल्लच्या शरीराला हिट केलं त्याने. यावेळेस मात्र एक पाय वाकवला होता. बॉल हवेत आहे. कॅचची संधी. चांगला प्रयत्न. बॅकअप आहे. रन मिळेल ती सिंगल. वैविध्यपूर्ण गोलंदाजी आहे विश्वजित ठाकूरची. इतक्या वर्षाचा त्याचा दांडगा अनुभव आणि त्याचे चेंडू ओळखण्यामध्ये, लाईन पिक करण्यामध्ये बऱ्याच वेळेला फलंदाजांना संघर्ष आणि अडचण होत असते. धावसंख्या 3. 1 गडी बाद. पुढचा बॉल. तो भन्नाट वेग होता, मात्र वेगाबरोबर दिशा भरकटली या बॉलने. वाईट +1. 2 धावा मिळतात. धावसंख्या 5च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. पुढचा सामना ग्रीष्मा 11 मोठी जोई विपक्ष सुनील मोरे प्रतिष्ठान बापदेव पाली असा असणार आहे. दोन्ही टीम आपण रेडी राहा.
उसळी कन्फ्यूज केलं खरं तर बॅट्समनला शुभमला विश्वजित ठाकूरच्या या बॉलने. डॉट बॉल ओव्हरची सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावसंख्या 1 गडी बाद 5 धावा. अंकुश सेकंड ओव्हरमध्ये 5 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. एक विकेट मिळाली विश्वजित ठाकूरला. अनिकेत मोकलला त्याने बाद केलं. पहिला बॉल आपण पाहतोय. चांगली उसळी घेतली आहे. चला विकेट किपरचा वेध घेतोय. एक फिरकीपटू आपण पाहतोय अंकुशला. अंकुश टकले सेकंड ओव्हरमध्ये. चॅम्बूसाठी आपण पाहतोय कठीणाई इथे होत असताना लाईन पिक करण्यामध्ये टर्न करतोय बॉलला. आपण पाहतोय अंकुश आतमध्ये वळवतोय. चांगला टर्न या विकेटवर प्राप्त करतोय. 2 बॉल डॉट आलेत. स्टेप आउट झाला चॅम्बू. पुढे सरसावला तरी देखील संपर्क नाही. 3 बॉल डॉट आलेत. धावसंख्या स्थिर या 5 या आकड्यावर. उसळी घेणारा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांची मदत घेतली ऑनफिल्ड पंचांनी. समजे तिसरे पंच. नॉट आउट आहे. क्विक सिंगल आपण पाहिली. एक रिस्की रन होती त्या ठिकाणी. यावेळेस पूल मारण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे आणि झेल टीमला जातोय. दुसरा धक्का लागतोय जियान सॅश प्रिश 11 आई भवानी साई बे टीमला. धावसंख्या धाव फलकावर आहे ती फक्त 6 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. पाहतोय दीर्घकाळ थांबत नाही या मैदानाच्या आत. रन्स येत नाहीयेत आतापर्यंत. आपण पाहतोय 11 बॉल झाले इनिंगचा विचार केला तर हा शेवटचा बॉल आहे. या ओव्हरमधील 3 बॉल डॉट टाकले अंकुशने. त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर आली ती विकेट. पूर्णपणे बॅकफुटला आहे आई भवानी साई बिया संघ सध्याच्या घडीला. त्यामध्ये आता प्रफुल्ल पाटील चॅम्बू कशा पद्धतीने काउंटर अटॅक करतोय येणाऱ्या ओव्हर्समध्ये. 6 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल असेल. चांगला स्पेल आतापर्यंत. 5 बॉल 1 रन 1 विकेट. अंकुश टकले याला आपण पाहतोय. नवीन बॅटर आशिष ऑन स्ट्राईक. शेवटचा बॉल खेळेल.
फ्लाइट दिली होती, थोडासा टर्न आणि दोन्ही गोष्टींची सांगड घालत असताना जोरदार टाळ्या अंकुशसाठी. फक्त एक धाव आणि एक महत्वपूर्ण विकेट त्याच्या ओव्हरमध्ये आली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 गडी बाद, 6 धावा. नियंत्रित गोलंदाजी तुम्ही पाहताय. बराच वेळ सामना सुरू नव्हता झाला तरी देखील प्रेक्षकांची आपण पाहतोय भरपूर मोठी गर्दी क्रीडांगणाच्या सभोवताली. सुनील, अंकुश यांचेच बंधू आपण पाहतोय. तिसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या फक्त 6 आहे. या क्रीडांगणावर आपण पाहतोय 56 धावा देखील चेस झाल्यात पहिल्या मॅच मध्ये. त्यामुळे किती धावसंख्या उभारायची याचा सामना जिंकायचा आहे. ओ फुल टॉस, बॅटच्या अगदी टोला बॉल लागलाय, बॉटमला बॉल लागलाय. 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न थांबवला जाईल. सिंगल, 7 धावा धावफलकावर होत असताना ग्रीष्मा 11 मोठी जोई आणि सुनील मोरे प्रतिष्ठान बाबदेव पाली. आपल्याला इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच सज्जरा. यावेळेस पिक केलंय लाईनला आणि उंच टोलवलंय या बॉलला. आशिषच्या बॅटमधनं या मॅच मधला हा पहिला षटकार. ऑन स्क्रीन डावकुराताचा गोलंदाज सुनील ओव्हर द विकेट मारा करतोय आणि महत्वपूर्ण षटकार. 13 धावा धावफलकावर होत आहेत. पुढचा बॉल पुन्हा उसळी घेणारा बॉल, कन्सिक्युटिव्ह सिक्सेस, बॅक टू बॅक दुसरा तडाखा. यावेळेस लॉंग ऑन क्लिअर करतोय षटकार. आज सकाळी आपण पाहिलं परेश ठाकूर दुधुम, त्याने 5 बॉल 5 षटकार मारले याच क्रीडांगणावर. इथे 2 बॉल 2 आलेत. ओ एज अँड गॉन. टॉप एज लागली विश्वजीत ठाकूर ॲज अ विकेट कीपर. कोणती चुकी करत नाहीये आणि 2 षटकार खाल्यानंतर चांगलं चोख प्रत्युत्तर सुनीलने दिलंय. तिसरा धक्का आशिषच्या स्वरूपात. संपुष्टात आणली ती गोलंदाजाने. मयूर आलेत 5व्या क्रमांकावर. धावसंख्या आपण पाहतोय सध्या चकडीला 19 धावा, 3 विकेट्स. 2 बॉल या ओव्हरमध्ये बाकी आहेत, म्हणजे एकूण 8 बॉलचा खरं तर इथे खेळ शिल्लक आहे. तर पाली संघाचं आगमन होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपलं भरपूर अंतर पार करून अगदी वेळेमध्ये दाखल झाला आहे संघ. स्लोअर वन टाकलाय आणि पीक केलं बॉलला आल्या आल्या. पहिल्याच बॉलवर मात्र शंखनाद करणारा हा षटकार. अगदी स्वॅग मध्ये मॅग्निफिसंट हिट मयूरच्या बॅटमधनं. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील. हाफ ट्रॅकर होता. पुल मारण्याचा प्रयत्न, थोडासा अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल होता. विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉलने ओव्हरची सांगता झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर जियान सयांश, प्रिश 11, आई भवानी, साई भी 25 धावा.
पाटील चौथ्या षटकात लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मनगडाचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. चांबोच्या बॅट मधनं, प्रफुल्लच्या बॅट मधनं हा दमदार षटकार. धावा झाल्यात. 5 बॉल अजूनही बाकी आहे. प्रफुल्ल पाटील आता मात्र रंगात येत असताना हाफ ट्रॅकर बॉल गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. खेळाडू होते, कॅच हातातून सुटलाय. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय. ओ खराब कलेक्शन, खराब कलेक्शन. अलंकार पाटील एवढ्या आतमध्ये येणारा बॉल होता. बॉल बॅक ड्राईव्ह डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत झालेत. 8 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल. सिंगलच मिळणार फक्त. धावा संख्या 1 ने पुढे सरकते. 34 धावा धावफलकावर. स्ट्राईक रोटेट होईल. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. 34 धावा झाल्यात. यावेळेस पीक केलंय लाईन. खेळाडू आहे तिकडे आणि यावेळेस नाही सोडणार. फलंदाज बाद होतोय. चौथा धक्का लागतोय. सूर्या मस्कर यांच्या ठिकाणी आगमन झाले. आम्ही सूर्या मस्कर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रज्वल आहेत नवीन बॅटर आणि शेवटचा बॉल आहे. 34 धावा धावफलकावर आहेत. हो चकवलं, मात्र पंच सांगतात व्हाईट बॉल. लाईन खराब आहे. प्रथम दर्शनी असं वाटलं की हा डॉट असेल बॉल, मात्र पंचांनी सांगितलं लाईन खराब आहे. 35 शेवटचा बॉल. 40 पार होईल का? समोर फटका खेचलाय. ओ चांगला झेल, जबरदस्त झेल आपण पाहतोय. फ्लाइंग कॅच लॉंगॉनला आणि शेवटच्या बॉलवर अजून एक विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. प्रज्वल माघारी गेला. 35 धावा आणि 36 धावांचं आव्हान असेल ते विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम समोर येणाऱ्या 24 बॉलमध्ये. डगआउट आमच्या व्यासपीठाच्या समोर आहे. आपल्याला विनंती आपण आसनस्थ व्हावं. ग्रीष्मा 11 मोठी जुई. चला टॉस साठी यायचे, कारण सुनील मोरे प्रतिष्ठान बापदेव पाली संघ आलेला आहे. टॉस आपला या ठिकाणी करण्यात येईल. सूर्या मस्कर यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. शंकर स्मृती चषक 2025 पर्व क्रमांक 2 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जशी या उत्तरार्धाला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये या इनिंगसाठी आणि पुढच्या इनिंगसाठी आपल्याला आवाज ऐकायला मिळेल बाबू शहा सर देवीचा बडा यांचा.
प्रफुल्ल पाटिल बुरले चांबो, शुभम पाटिल और दूसरी तरफ देखिए बात करेंगे विश्वजीत ठाकुर। देखिए बात करेंगे दोनों आइकॉन के काम ये करेंगे अकेले। बल्ले से गेंद से कल में देखिए बात करेंगे मुंबई लीजिए, भिवंडी लीजिए, और कल ग्रामीण में देखिए बात करेंगे सुबह हमने जिक्र किए एसएन स्पोर्ट देखिए दिगोड़े टीम ने देखिए फाइनल तक पहुंचे। चलिए इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा खास करके दोनों टीम देखिए यहाँ पर तो चलिए बात करेंगे पर क्रिस्मा 11 से मोठे जी संघाचे कर्णधार सुनील मोरे प्रतिष्ठान बापदेव पाली संघाचे कर्णधार। चला टॉस साठी लगेर संपर्क साधा सुनील मोरे प्रतिष्ठान बापदेव पाली संघाचे कर्णधार, क्रिस्मा 11 मोठे जी संघाचे कर्णधार। टारगेट है एकदम कमी है 36। चलिए टॉस हो चुका है शायद स्कोर देखिए लक्ष्य आपको भी नहीं था, शायद हम भी लंच के बाद जुड़े। क्राउड देखिए बहुत बढ़िया है, नाही संदेश सर क्राउड पाहिजे अजून मजा येईल संध्याकाळी, खचाखच क्राउड है। और जितने भी ऑनलाइन जुड़े होंगे उनका भी स्वागत है, वेलकम। और मैदान पर जितना यहाँ पर और चलिए विनोद स्पोर्ट्स गाउठन निश्चित रूप से ये नाम आते हैं तो हमारे संचित दादा टकले देखें बहुत बढ़िया गाउठन कहा जाए तो जहाँ पैकर जहाँ क्रिकेटर की कमी नहीं रहता है भाई। देखते हैं विनोद स्पोर्ट गाउठन, देखते हैं गाँव देवी गाउठन, देखते हैं यही बात बताया संचित दादा टकले। आइए वेलकम, आपका स्वागत है। सुनील सेठ मडवी भी देखिए कुछ दिन पहले उनका भी बर्थडे गया 20 के, और अतुल सेठ देखिए उन्होंने भी देखिए अच्छा ओपन के तालुका टीम है। ओ ये चलिए पहला खेल के पर ऊंचाई भरी और लंबाई भी, कहते हैं ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। थोड़ी सी देखिए टाइमिंग है, बैटर की बात करेंगे नहीं देखिए हर्षद पंडित की बात करेंगे तो ये खिलाड़ी देखिए ऊंच कट के खिलाड़ी हैं, ऐसा कोई शहर नहीं जहाँ इस बंदे का कहर नहीं। थोड़ा सा डीजे टाइमिंग पर फोकस कीजिए, जैसे जाता है टाइमिंग तभी लगा ये गेंद आता है, कोई बात नहीं होता है, दोपहर का समय है। कहते ना बादल के गरजने से फसल उगता नहीं है, बादल के बरसने से। अब ये बैटर देखिए बरसते हुए, ओ इस बार देखिए हुक करना चाहते थे, शायद चेहरे पे शरीर से जाके हिट हुआ। इतने लंबे ऊंचे का तगड़े खिलाड़ी हैं देखें। कहते ना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़ने ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना होगा, पानी में रहकर मगरमच्छ से दुश्मनी नहीं ले सकती हो। चलिए दो आइकॉन है, मुझे लगा कि शायद विश्वजीत ठाकुर, लेकिन हर्षद पेंडारी देखिए बात करेंगे, बड़े अच्छे खिलाड़ी हैं, मजेदार खिलाड़ी। खालापुर खर्चत है, एक दादा सोलंकी देखिए बात करेंगे, इनकी याद आ जाती है जब ऐसे खिलाड़ी मैदान पर उतरते हैं। मास्टरमाइंड कप्तान है, थोड़ा सा देखिए भावुक हुए थे कई सारे उनके चाहने वाले जब पिछला सीजन आरपीएल सीजन 5 में जब उन्होंने अनाउंसमेंट किए कि टेनिस क्रिकेट का आरपीएल नहीं खेलेंगे। अच्छा सोच है युवाओं को मौका दिया जाए, लेकिन आज भी उनका बल्ले का धार टोटल की बात करेंगे 6 रन देखिए, टारगेट भला इतना बड़ा नहीं है, लेकिन डगआउट चाहता है भाई आजू ने एक मार। ओ ये देखे भाई आजू ने एक मार लगा यहाँ पर देखिए, अब तो गेंदबाज कहेंगे भाई अल्लाह बचाए मुझे हाय तेरे वार से, हाय तेरे वार।
13 का फूल 17 का माला। देखते हैं फ्री हिट रहेगा भाई अगला गेंद, और मुश्किल बना रहे हैं यहाँ से हर्षद पांडे ने। और ये चलिए भाई यहाँ पर क्या 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला, लेकिन ये फ्री हिट गेंद था। घर पे आई खुशियां दरवाजे से लौट जाना। एक रन तो आया, यहाँ पर ओवर कंप्लीट है। पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बना है 14, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे जो 36 का टारगेट थे, ये टारगेट थोड़ा सा आसान दिखता हुआ। 18 गेंद 22 की जरूरत है। मास्टर भी देखिए दोपहर के बाद मोड में आते हुए यहाँ पर नहीं आना चाहिए। जो क्राउड आते हैं ना, थोड़ा उन्हें पूरा एंजॉय मिलना चाहिए, पूरा सुपर संडे स्पेशल संडे बनना चाहिए। हम भी कोशिश करेंगे दर्शकों के और करीब पहुंचने का। ओ फूल ने देखिए यहाँ से 13 का फूल 17 का माला। अरे झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला। और और एक देखिए स्वीप लेके देखते हैं इस बार क्या सही जगह पर है। चंचला रे चंचला, संदेश दादा चेंडू आता कुठे गेला। सरकार चेंडू आता गावठण गाव साधावा। और ये चले कमाल की बल्लेबाजी, कमाल की टाइमिंग। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 21, 21 रन 21 धावा। 36 अजून 15 पाहिजे। 16 चेंडू 15 धावाची गरज आहे। संदेश सर मैच एकदम क्लोज है। ओ ये चलिए भाई हल्की सी कट खेला। डिक्लेयर जोन में 1 रन और टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा 22 22 रन। और जीत के लिए देखिए बात कर लेंगे यहाँ से 14 की जरूरत है, और जहां से गेंद रह गया 15। अनिकेत मोकल बहुत बढ़िया देखिए आरपीएल में इनका रहा काम। भलाई टीम को दूसरा मैच जीत दिला नहीं पाए, संघर्ष अच्छा किए। सीडोन टीम के देखिए आइकॉन थे करण धुले के साथ है। और यहाँ पर देखिए बहुत बढ़िया देखिए क्राउड एकदम से खचाखच। नहीं संदेश सर कहते ना शहर का दवा और उड़न का हवा अक्सर बदलता रहता है। दोपहर के बाद है कि यहाँ से बाबा जब फरमाई से ते गाणं लावा दादा काही पण होऊन दे। ठाकुर साहेब बंधने उपस्थित आहे बघा। SN स्पोर्ट दिगोड़े विश्वजीत ठाकुर देखिए जिनकी चर्चा देखिए उड़न से लेकर, मैंने यही बात बताया उड़न की क्रिकेट, इसलिए देखिए आज 7वां आसमान पर चर्चा हो रही है। ऊंचाई तो लिया लंबाई भी देखिए उवाना 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 ग्रेट। पीछे मत पड़िए, क्योंकि पहले तो लोग प्यार में पागल हो जाते थे, आजकल तोतले हो जाते हैं। 6 की जरूरत है। और यह चलिए डिक्लेयर जोन में रन आता हुआ। संदेश सर पता है पहले लोग मोहब्बत में पागल हो जाते थे। तो जीत के लिए कितनी चाहिए? 5 रनों की जरूरत है।
पहले लोग प्यार में पागल हो जाते थे, आजकल तोतले हो जाते हैं। अले लले सोनू गुच्छे हो गई क्या? पागल बनो लेकिन मोहब्बत के पीछे नहीं, अपनी कामयाबी के पीछे, अपने सपनों के पीछे। विश्वजीत ठाकुर देख लीजिए एग्जाम्पल, मेहनत किए, नाम बनाए, पहचान बनाए और डायरेक्ट शादी कर लिए। जानों को ढूंढने की जरूरत नहीं, एक बार आप कामयाब हो जाओ। चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए यहाँ से 31 रन अभी जीत के लिए। देखिए 5 की जरूरत है यहाँ पर। ज़्यादा देखिए हमारी खूब मेहनत है, ले रहे हैं, कामयाबी भी शोर मचा रही है। और उसके साथ साथ देखिए बात करेंगे बिल्डरवाड़ा। देखिए पूरी टीम, देखिए उनके पूरे मैनेजमेंट, युवा टीम है, खूब मेहनत। देखिए स्कोर की नजरें हैं, लेकिन मैच को बहुत करीब ले आए हैं। इसलिए कहा जाता है ना, छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना। गेंदे काफी पड़ा। इसके बाद देखिए थोड़ा दर्शकों को जानकारी देना चाहेंगे। अगला जो देखिए आ रहा है मुकाबला, देखिए 2 आइकॉन आपको देखेंगे। ग्रीष्म 11 मोटी जो में देखिए सुमित डोंगरे हर गेंदबाज को करते हैं गुमरे। और देखिए वाइट का इजाबा। कल देखिए नवी मुंबई में मयूर वाघमारे वन साइड हीरो को देखिए करण अंबाला को चारों खाना चीत किए थे, तो वही मयूर वाघमारे देखिए आपको इन एक्शन में दिखेंगे। चलिए स्वप्निल टांबेडकर देखिए कोच हैं। देखिए बात करेंगे बिल्डर पड़ा का, एकदम बारीक बारीक पूरा। आई माझी कोण चलिए बात करेंगे अगला मैच देखिए। और जो हमने बता रहे थे जीत के लिए कितने की जरूरत है, यहाँ से 1 रनों की जरूरत है। अंकुश टकले, सुनील टकले बहुत बढ़िया देखिए। और आइकॉन देखिए हर्षद डिफेंडर देखिए मैच को फिनिश किए अंदाज थी पहला छक्के से, और अंत किए टिकलर शून में देखिए। और पॉपजेप वाली टीम देखिए यहाँ पर मैदान पर उतरेगा। सूर्या मस्कर देखिए महोगे देखिए आइकॉन रहेंगे। और मीत 11 के नाम से देखिए मुझे लगता है नसीब सेठ भूर भी आए थे।